सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरच्या विकासासाठी 282 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सोलापूरच्या विविध विकास योजनांना चालना मिळणार आहे. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण तसेच नागरी विकास योजनांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या योगदानाबद्दल पद्मशाली युवक संघटना सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेने सोलापुरात प्रस्तावित असलेल्या विमानतळाचे नाव मार्कंडे महामुनी विमानतळ ठेवावे याबद्दल निवेदन सादर केले. मार्कंडे महामुनी हे धार्मिक महत्त्वाचे व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या नावाने विमानतळाचे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे सोलापूर शहराला एक नवीन ओळख मिळेल. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे यापुढे. या कार्यक्रमात प्रेसिडेंट नागेश बोंबड्याल, अध्यक्ष शेखर गटकम, सचिव विजय नीली, उपाध्यक्ष जगदीश वासम, प्रवीण जिल्हा, लोकेश नंदाल, गोविंद राजूल, श्रीकांत मुलजी आदी पदाधिकारी उपस्थित होते.